हॅलो एव्हरीवन. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सम नंबर 2, ज्यामध्ये बघा नेमकं काय काय विचारण्यात आलेलं आहे. डॉक्टर अभिनव भारत स्टार्टेड प्रॅक्टिस ऑफ मेडिकल प्रॅक्टिशनर ऑन 1st April 2019. He gives you the receipt and payment account for the year ended 31st March 2020 and the adjustment. आपल्याला बघा 31st March 2020 या वर्षासाठी संपणारे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट त्याचप्रमाणे काही ॲडजस्टमेंट प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत आणि त्यावरून आपल्याला प्रिपेअर करायचं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट त्याचप्रमाणे बॅलन्स शीट. तर बघा जसं की सर्वांना माहीतच आहे की रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट अंतर्गत बॅलन्स शीटमध्ये असलेली पदेसुद्धा मोडतात, त्याचप्रमाणे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अंतर्गत असणारी पदेसुद्धा मोडतात. तर ते फक्त आपल्याला ओळखता आली पाहिजे, ठीक आहे. आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अंतर्गत फक्त आणि फक्त करंट इयरचा डाटा शिफ्ट केला जातो. तर बघा या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम जो रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आहे तो आपण बघूया की त्यामध्ये नेमकं काय काय देण्यात आलेलं आहे. अगोदर बघू आपण रिसिप्ट कोणत्या मार्फत झालेली आहे. तर बघा टू कॅश इंट्रोड्यूस्ड. तर बघा हा जो टू कॅश इंट्रोड्यूस आहे म्हणजेच एवढं कॅश आणून तो व्यवसाय कदाचित सुरू करण्यात आलं. तर बघा कॅश इंट्रोड्यूस याचे मिनिंग होते ज्याला आपण दुसऱ्या भाषेमध्ये म्हणू शकतो कॅपिटल, ठीक आहे. तर कॅपिटल अर्थातच काय भांडवल, आणि हा ॲक्च्युली कोणतं पद आहे, हा लायबिलिटी साईडला जातो आहे ना. बॅलन्स शीटमधला हा पद आहे अर्थातच टू कॅश इंट्रोड्यूस्ड, याला आपण काय समजायचं कॅपिटल. हा कुठं जाणार बॅलन्स शीटमध्ये 25,000, ठीक आहे लायबिलिटी. टू व्हिजिट फीस, टू रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी अँड टू सन्ड्री रिसिप्ट. बघा तीनही जे पदे आहेत हे आहेत उत्पन्नाचे. कशाचे पद आहेत उत्पन्नाचे, अर्थातच कुठं जाणार ते इन्कम साईडला, ठीक आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडला, दॅट इज क्रेडिट साईडला. आणि त्यावर जर एखादं समायोजन असेल ॲडजस्टमेंट असेल तर त्यालासुद्धा आपण बघूया. यानंतर आपण जर आलं पेमेंट साईडला, तर बघा पेमेंट साईडला सुद्धा नेमकं काय काय होणार. एकतर ज्याप्रमाणे बघा या बाजूची पद नेमकं कुठं कुठं गेली, एकतर लायबिलिटी साईडला गेली, ठीक आहे, किंवा इन्कम साईडला. सिमिलरली या बाजूची पदं एकतर ॲसेट राहणार किंवा एक्सपेंडिचर राहणार, ठीक आहे. एकतर खर्च राहणार किंवा ॲसेट राहणार. तर बघा फर्निचर सर्वांना माहीत आहे हा एक ॲसेट आहे, संपत्ती आहे अर्थातच बॅलन्स शीटमध्ये. इक्विपमेंट हा सुद्धा काय संपत्तीच आहे. त्यानंतर बघा खर्चामध्ये ड्रग्स, सॅलरीज, रेंट, कन्व्हेयन्सला आपण काय म्हणूया वाहन भाडे, स्टेशनरी, इलेक्ट्रिक चार्जेस, बाय जर्नल्स, ठीक आहे यासारखं. आणि बॅलन्स कॅरीड डाऊन जो म्हटलं 2,000. तर बघा बॅलन्स कॅरीड डाऊन हा जो आहे 2,000 याचा आपण काय करणार, तर हा कॅश आहे, ठीक आहे. कॅशचं जो काही क्लोजिंग बॅलन्स आपण ज्याला म्हणतो तर हा सुद्धा बघा कुठलं पद आहे बॅलन्स शीटचं. तर बघा नेमकं बॅलन्स शीटमध्ये काय काय आलं, एकतर फर्निचर आपण देऊया, इक्विपमेंट, देन कन्व्हेयन्स, त्याचप्रमाणे बॅलन्स कॅरीड डाऊन, याला आपण क्लोजिंग बॅलन्स कॅशचं असंही म्हणू शकतो. आता उरलं काय इथं ड्रॉविंग. तर बघा ड्रॉविंगसुद्धा एकतर आपण ॲसेट साईडला देऊ शकतो, पण याचं प्रॉपर आपण जो नेमकं स्वरूप आहे ड्रॉविंगचं तो आपण काय करतो की सुरुवातीला जो कॅपिटल राहणार त्याच्यामध्ये आपण जो काही प्रॉफिट होणार, अर्थातच या संस्थामध्ये जर एखादं सरप्लस म्हणजे भांडवल समजा वाढलं, पैसा वाढला ज्याला आपण सरप्लस म्हणूया, ठीक आहे ना फायद्याचं पद, तर त्या एकतर कॅपिटलमध्ये बघा सरप्लस प्लस केलं जाईल आणि त्याच्यामधून ही जी ड्रॉविंग आहे ही मायनस केली जाईल. इज दॅट क्लिअर. म्हणजे हा जो 15,000 आहे हा कॅपिटलमधूनच आपण मायनस करूया. यानंतर बघा यावर आधारित नेमकं काय काय ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे. तर बघा पहिलाच आहे रिसिप्ट इन अरियर्स, म्हणजे बघा रिसिप्ट भेटायची आहे बाकी आहे. तर व्हिजिट फीस 2,000 आणि डिस्पेन्सरीची 500 रुपये. अर्थातच आपण काय काय करणार रिसिप्ट अर्थातच हा इन्कमचं पद आहे, म्हणजे इन्कम साईडला आपण व्हिजिट फीस लिहिल्यानंतर 2,000 रुपये तिथं प्लस करू आउटस्टँडिंग म्हणून. त्याचप्रमाणे डिस्पेन्सरीसाठी सुद्धा 500 रुपये आपण काय करूया प्लस करूया, ठीक आहे ना. तर दुसरा इफेक्ट हा येणारा पद आहे संपत्तीचं पद आहे अर्थातच बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. दुसरं बघू आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. बघा खर्चाचं पद रेंट 500 आणि सॅलरीज 1,000.
तर बघा सुरुवातीला एक्सपेंडिचर साईडमध्ये रेंट आणि सॅलरीज राहणार. तर त्या हेडमध्ये आपण एकामध्ये 500 एकामध्ये 1000 प्लस करू. दुसरं इफेक्ट होणार हे काय आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे बघा खर्च द्यायचा आहे, द्यावं लागेल, अर्थातच देत आहे. ठीक आहे, म्हणजेच बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. यानंतर आहे स्टॉक ऑफ ड्रग्स वाज ₹1000. आता बघा या ठिकाणी हा जो स्टॉक ऑफ ड्रग्स आहे, जसं क्लोजिंग स्टॉक असते एखाद्या घटकाचं, तसं इथं ड्रग्स जे काही औषध वगैरे आहे त्याचं क्लोजिंग बॅलन्स आहे 1000. तर हा संपत्तीचं पद आहे. अर्थातच एक तर झालं बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला, ठीक आहे, स्टॉक ऑफ ड्रग्स 1000. तर दुसरं इफेक्ट आपण याचं कसं करणार, तर दुसरं इफेक्ट जो काही करंट इयर अंतर्गत येणारा एकंदरीत ड्रग्स आहे त्याचे ओपनिंग बॅलन्स, त्याच्यामधून आपण हा क्लोजिंग बॅलन्स मायनस करूया. ठीक आहे, तर जी रक्कम बाहेर येणार तो राहणार त्या करंट इयरमध्ये उपयोगात आणलेलं ड्रग. ठीक आहे, अर्थातच खर्चाच्या बाजूमधूनच आपण हा जो क्लोजिंग बॅलन्स आहे मायनस करूया. त्यानंतर म्हटलं डेप्रिसिएट फर्निचर @8%. फर्निचरची किंमत 8%ने डेप्रिशिएट करायचं आहे आणि इक्विपमेंट ₹500. तर बघा बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला आपण जर फर्निचर दिलं तर फर्निचरमधून 8% वजा करायचं आहे. त्याचप्रमाणे इक्विपमेंटमधून सुद्धा ₹500 वजा करायचं आहे ॲसेट साईडला. तर दुसरे इफेक्ट काय करू आपण, जो काही डेप्रिसिएशन आहे खर्चाचं पद असल्या कारणास्तव इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या खर्चाच्या बाजूला, दॅट इज डेबिट साईड एक्सपेंडिचर साईड. तर बघा नेमकं उदाहरण या ठिकाणी काय काय झालेलं आहे. ठीक आहे, अजून एखादं राहिलं का बघा, जो काही ॲडजस्टमेंट अंतर्गत दिलेलं असेल आपण बघू शकतो या ठिकाणी. तर या ठिकाणी अजून एक ॲडजस्टमेंट असायला पाहिजे होती कन्व्हेयन्सबद्दल. जो काही कन्व्हेयन्स या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला आहे, कन्व्हेयन्स अंतर्गत या ठिकाणी 40% डोमेस्टिक म्हणण्यात यायला पाहिजे होतं. आता बघा 40% डोमेस्टिकचं मिनिंग काय, तर साधारणतः बघा डोमेस्टिक म्हणजे साधारणतः घरगुती होते. तर इथं बघा व्यवसायातूनच 40% कन्व्हेयन्स देण्यात आलं. जो काही वाहन भाडा वगैरे बघा नेमकं किती सांगता येतं, वाहन भाडा बघा या ठिकाणी आपण बघू शकतो कन्व्हेयन्स 4000. तर या 4000च्या 40% दॅट इज बघा 4 4 जा 16 दॅट इज ₹1600 हा व्यवसायातूनच देण्यात आलं. तर बघा व्यवसायातून खर्च करणे कोणताही पैसा त्याला सुद्धा ड्रॉबिंगच म्हटलं जाते. म्हणजे हा सुद्धा 1600 बघा एकतर दोन इफेक्ट आपण काय करणार, कॅपिटलमधूनच 1600 सुद्धा ड्रॉबिंग म्हणून वजा करणार. ठीक आहे, 1600. तर दुसरा इफेक्ट या कन्व्हेयन्समधूनच आपण डोमेस्टिक म्हणून 40% 1600 वजा करणार. तर ही एक समायोजन बघा एकतर या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये द्यायला पाहिजे होतं किंवा वेगळी प्रोव्हाइड करायला पाहिजे होतं. ठीक आहे, तर बघा आपण एक एक घटक या ठिकाणी बघू शकतो. सुरुवातीला बघा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आपण जर अगोदर बघितलं एक्सपेंडिचर साईडला तर बघा ड्रग्स त्या ठिकाणी बघा लेस स्टॉक म्हणजे किती उरलेला आहे 1000, उरलं 6000. हा झाला करंट इयरचं वापर. सॅलरी त्याच्यामध्ये बघा आउटस्टँडिंग प्लस रेंट आउटस्टँडिंग प्लस कन्व्हेयन्स त्याच्यामधून बघा -40% डोमेस्टिक म्हणजे ती ड्रॉविंग आहे व्यवसायातून खर्च करण्यात आली. स्टेशनरी इलेक्ट्रिक चार्जेस बाकीची बघा बाकीची जी पदे आहेत ती ॲजेटिक ठेवण्यात आलेली आहेत. ठीक आहे, आता बघा डेप्रिशिएशनचे सुद्धा दोन पद, फर्निचरवर 8%, इक्विपमेंट ₹500. ठीक आहे, यासारखं. या बाजूला आपण जर बघितलं इन्कम साईडला तर बघा व्हिजिट फीस इन्कमचं पद आउटस्टँडिंग प्लस करायचं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, त्याचप्रमाणे बघा बाय व्हिजिट फी बाय रिसिप्ट आहे ना 30,000. त्याच्यामध्ये कशाची डिस्पेन्सरीची आउटस्टँडिंग ₹500 प्लस आणि सनरी रिसिप्ट 5000 ॲजेटिक. तर या ठिकाणी बघा ओव्हरऑल आपण जर बघितलं क्रेडिटची टोटल क्रेडिट साईडला तर होत आहे 47,500. त्याच्यामधून आपण हा पूर्ण खर्च वजा केलं तर जो काही बॅलन्स निघत आहे तो निघते 12,460 आणि याला आपण म्हणणार सरप्लस, जो कॅपिटलमध्ये प्लस होणार. तर बघा इथं बॅलन्स शीट आपण बघू शकतो. सुरुवातीला कॅपिटल फंड दिलेला आहे, ज्याला कॅश इंट्रोड्यूस असं नाव होतं 25,000. सरप्लस प्लस करण्यात आलं, त्याच्यामधून बघा ड्रॉविंग 15,000 वजा आणि परत एडिशनल ड्रॉविंग तो जो डोमेस्टिक यूज होता. ठीक आहे 1600 हा सुद्धा मायनस, उरलं 20,860. देन आउटस्टँडिंग रेंट आउटस्टँडिंग सॅलरीज लायबिलिटीचे पद आहे
तर बघा या बाजूला फर्निचर, त्याच्यावर 8% डेप्रिसिएशन लागलं. इक्विपमेंट, ठीक आहे, त्याच्यावर डेप्रिसिएशन 500 रुपये ऑलरेडी अमाऊंट प्रोव्हाइड करण्यात आलेली होती. स्टॉक ऑफ ड्रग्स बघा, क्लोजिंग स्टॉक, आउटस्टँडिंग व्हिजिट फीस, आउटस्टँडिंग रिसिप्ट, ठीक आहे, डिस्पेन्सरीपासून, आणि कॅश इन हँड. आलं ना यासारखं. तर बघा अशा प्रकारे या ठिकाणी बॅलन्स शीटसुद्धा टॅली झालेली आहे. आणि तुम्हीसुद्धा पुन्हाहून हा उदाहरण सॉल्व करून बघू शकता. आय एम शुअर की तुम्हाला हा जो उदाहरण आहे व्यवस्थितपणे समजलं असेल. आपण उद्या पुन्हा एकदा भेटूया एका नवीन उदाहरणासहित. तेव्हापर्यंत कीप स्टडीइंग.